बाकी सगळे उतरलेले वा गाडीचे पण. आता हे ड्रायव्हर काका बघू राहिले गाडीचं कसं काय तू गाड गॉगल बिगल घालून नाही भाऊ वॉटर वाईट लागली ती काय कळलं ते. हो आता कधी भेट. अरे एक बस आली आता ही श्रामपूरच आहे. चला 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 कोंबू आपण आता काय करता चला चला. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईस आज आहे ना पुण्याला चाललोय मी. तिकडं कार्यक्रम आहे म्हणजे पुण्याला आत्याच्या घरी तिकडं. त्यांनी बोलवलं आत्याने म्हणजे ये लोक इकडं चाललोय मी तिकडं. आता आवरलंय. सकाळी उठलो होतो मी 6:30ला. मग मम्मीला भेटून जाऊ. मग मम्मीला म्हणलो तुला सोडतो शाळेत. ती मध्ये जात तू जाती पाय पाय. आणि आता आवरले कपडे बिड झाली पॅकिंग. 3-4 दिवस थांबणार इथं ते. मग परत पेपर आहे माझी. पेपरला येणार आहे परत घरी. मग संडेला कार्यक्रम आहे. तुम्हाला दिसणार पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणार तसे. आणि स्टे ट्यून शेवटपर्यंत ब्लॉग. आणि बसने जाणार आहे मी. कसं थंडी गाठायचं कुठं गाडीवर त्याच्यामुळं मग तुम्हाला दिसन कुठं काय कसं नाही का. स्टे ट्यून. तिला म्हणलो होतो मी तू तुला शाळेत, पण ती म्हणते नको जाती पाय पाय. मग ठीक आहे पाय पडतो भाऊ तुझ्या. चलो ओके भेटू. फोन कर मला चौकात जा बसलो फोन करा. लगेच जा लगेच पटकन. चालली शाळेत. माझा मी कपडे चेंज करतो आवरतो मग पटकन आवरलं भेटतो. ठीक आहे ऐस आवरले माझं आता. आणि मित्र येऊ राहिले. आवरलंय. माझी गाडी आहे ना 2 गाडी घेऊन जाऊ. नाही इथं 4-5 दिवस आहे ना. अरे गोणीने बॅग येते ती बॅग घे गाडी आहे. हा आम्ही चाललो. ते कपडे घातलेले भाऊ आता. चांगला आहे का कपडे. गरीबी आहे आतमध्ये लावलेली ते कुठं आणतो तिथं अटकवलेली ना इकडं. आम्हाला बच्ची वाट बघतोय आता इथं. आम्ही थांबलो इथं. काहीच आता बस भेटली. आता राऊड चालू आहे. एवढी गर्दी नाही बसणार कोणीच नाही एवढे. आता चाललोय तुला बघू काय काय गर्दी नाही रस्त्यात एवढे. मित्र सोडायला काहीच. आता राहुरी स्टेशनला थांबलोय. 5-10 मिनिटं थांबून येत आता बस. बसलं एवढी गर्दी नाही. बाहेरला गर्दी पण आता सुट्ट्या नाही का. सुट्ट्या असल्यामुळे मग शिवाजीनगर स्वारगेटला शिवाजीनगर स्वारगेटला. आणि पुढे बसलो समोरच कॅबिन मध्ये. 5-10 मिनिटं थांबून येत आता. काहीच वेळात घाटात कॉलेज आहे विखे पाटीलचं फाउंडेशन. विखे पाटील ऑफ फाउंडेशन वेळात घाटात इकडे नगरच्या साईडला. तिकडे जावं लागतं दिसलं तिकडं ते कॉलेज तिकडे आहे. आता इथून एंट्री घेतो या साईडनी. 11 वाजलेले तसे 11 वाजले. ड्रायव्हर काका फुल टॉप मध्ये नाही का. गॉगल बिगल घालून सगळं प्रत्येक शीट चालू आहे. ड्रायव्हिंग नाही भारी करतात ड्रायव्हर.
आम्हाला कधी 1-1.5 तास लागत जायला. 1-1.5 तास पण नाही, 2 तास लागत. ट्रॅफिक आहे ना बस. नगर यायचं, नगर नंतर मग पुढं भरपूर स्टॉप आहे पुढं. बघा असं काही होतं. आपण तारकपूर स्टेशनला थांबलो इथं बस स्टँडला. तिकडे वॉशरूमला आलो मी. परत पुढं लागली विगली मग काय अवघड विषय मला करून घेऊ नाही. थांबलो इथं आता. ही आपली बस आहे. तारापूरला थांबलो. याच्यानंतर पुणे स्टेशनला थांबन, मग डायरेक्ट शिरूर मध्ये थांबायला बसली. असं गर्दी नाही असं इथं वरती काहीच नको. ड्रायव्हर नवीन आहे रूटला, माहिती नाही करत. त्यांना इथं जाऊन सांगितलं तारकपूर आहे मला पुन्हा स्टेशनला जायचं. पुन्हा स्टेशनला काय म्हणले आम्हाला असं माहीत नाही आहे. भरपूर वर्षापासून 6 वर्ष आली या रूटला नव्हती. नंतर आता तिकडं त्यांना सांगितलं मग आपल्याला माहिती नाही. ट्रॅफिक आणि ते फुल आहे. घ्या चला घ्या. फुल ट्रॅफिक रस्त्याचं काम चालू आहे इकडं. हेले चिल्ला पुकार करतात, आरडावाडीला करतात. आता हे पुणे स्टेशनला आलोय आम्ही. ड्रायव्हर लय भारी भाऊ, स्वभाव लय भारी यांचा. आता इथून कसं निघू ते प्रश्न पडलाय. मोकळा ट्रॅफिक आहे रस्त्याला. बस थांबलो आता. पुन्हा स्वारगेट, सातारा, सांगली, महाबळेश्वर. थांबू थोडे 5 मिनिट थांबणार आहे गाडी निघल. बघा असं शिरूर इथून आतमध्ये जायचं आता. पब्लिक दाखवू का किती बसमध्ये गर्दी दाखवत.
गाईज आता शिरूर मध्ये आलोय आता आणि सगळं बस थांबत ना जेवायला. मला सांगितलं दोन हॉटेल असतात, एक पुढच्या साईडला आणि डाव्या साईडला. सगळं पुढे गेलो आम्ही पुढे होतं जेवण सोय बघू पुढं काय बस थांबतात ना ते बस ठेका असतो नाही कंडक्टरला विचारा पुढं काय कसं काय. गर्दी भरपूर आहे सुप्यामध्ये चांगली आहे, शिरूर मध्ये गर्दी चांगली. किती वाजले? 1 वाजला. पुढे जायला बस पुढे थांबणार नाही आता इथं. आम्ही नाही ऑर्डर नाश्ता करू, समोसा घ्यायचा ऑर्डर दिली समोसा शिरूर मध्ये समोसा खाऊ. समोसा खाल्ल्यावर पुढं आपली बस पण बघावं लागत नाही जायला बस पुढे ठीक आहे. समोसा खाल्लो चालाय नाश्ता आता. चला पोट भरलं का पाण्याची बॉटल जेवण 2 समोसे खाल्ले आणि थम्सअप घेतलं होतं. पोट भरलं मग आता काय थोडं जेवायला हे नाही आम्हाला काय अवघड विषय. वाघोली थांबते का? थांबती ना वाघोली थांबती ना. ड्रायव्हरला माहित नवीन ड्रायव्हर आहे रूटला माहिती रांजणगाव आहे. रांजणगाव म्हणजे गाईस लय झाला बस फेल झाली इकडे. आता बस डायरेक्ट मध्ये आवाज मारत होती गाडी खळा 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 असं काहीतरी किस्सा झाला. आता दुसरी बस बघायची काय हो 7:30 लागली हो. मागच्या वेळेस ट्रेननी तरी उशीर झाला, यावेळेस बसनी सगळी उतरतात ते पॅसेंजर. थांबले आता रांजणगावचे थांबले, बाकी सगळे उतरले रे वा गाडीची बाय. आता हे ड्रायव्हर काका बघू राहिले गाडीचं कसं काय जुगाड. गॉगल बिगल घालून नाही भाऊ वॉटर वगैरे वैतागली ती काय कळलं ते. हो आता कधी भेटती बस काय माहिती. 2 वाजले. एवढी पब्लिक बाहेर थांबली, एवढी पब्लिक थांबलेली बाहेर. काय होतं भाऊ आता प्रॉब्लेम झालाय बाबा. अवघड बस आहे गंज पटल्या बस सगळ्या राव. अरे एक बस आली आता ही श्रामपूरच आहे. चला 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 कोपू आपण आता काय करता. चला चला दुसऱ्या बस मध्ये बसलो. बसमध्ये गर्दी श्रीरामपूर आता श्रीरामपूर कोल्हापूर शिक्रापूर स्टेशनला थांबलोय आम्ही. हो चला 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 ड्रायव्हर बदललेले पण गार्डन ब्रिज आहे पण गार्डनचा. हे जरा इग्नोर करा. ही चिकट टेप आहे काचेला लावा चिकट टेप इग्नोर करा जरा नाही का.
गार्डनचं पीक बघा. बघा फन गार्डनचं पीक नाव दिसत बघा. फन गार्डन बंधारा. आलो एरोडा. एरोड आहे. एरोड काही दगडूशेठ हलवायची आलो. दगडूशेठ गणपती. A few moments later. आता जस्ट पोचलो स्वारगेट स्टेशनला. आणि किती 4 वाजले हो. मोकार गर्दी होती हो. ते धावपळ झाली. आता रिक्षा बघू. बाई ऑफिसला गेलेला आहे. घरी कोण नाही. रिक्षाने जावं लागेल. असं होतं आता बघू. काहीच आता इकडे आलोय घरी. लय दमलो बा आता. ब्लॉग एंड करतो इथंच. आवडला असता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. इकडे बघा गाडी बघा ही लालपरी. तर यासाठी लाईक करा. ओके बाय.